मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा हा आमचा व्हिडिओ चॅनल. मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या बहुतेकांनी वाचलाय, ऐकलाय किंवा व्हिडिओजमध्ये पण पाहिलेला आहे. द सिक्रेट या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल. आणि यावर वारंवार आमच्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपंट एक प्रश्न विचारत असतात. तो प्रश्न नेहमीचाच आहे की याचा प्रॅक्टिकल उपयोग लाईफमध्ये कसा करावा? याचा नेमका प्रॅक्टिकल लाईफमध्ये खरंच उपयोग होतो का? मित्रांनो, नक्कीच होतो. हा अतिशय ज्याला असं म्हणूया, इट्स लाईक मॅथमॅटिकल सर्टन्टीनी काम करणारा हा सिद्धांत आहे. पण याचे काही बारकावे नीट लक्षात घ्यायला हवे. पर्टिक्युलरली बऱ्याच जणांना याचा प्रश्न असतो की फायनान्समध्ये हा खरंच काम करतो. इट वर्क्स इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. फायनान्समध्ये जर याला तुम्हाला ब्रेक थ्रूज मिळवायचे असतील, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सिद्धांत तुमच्या लाईफमध्ये यूज करून, अप्लाय करून, काही गोष्टी तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील. मुळात काय माहिती का, प्रत्येक गोष्टीचं एक डिझाईन आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा त्याच्या एका डिझाईननुसार काम करतो. तुम्ही त्यातल्या काही गोष्टी पाळाल आणि काही गोष्टी नाही पाळाल तर असं होणार नाही मित्रांनो. इंजिनचं जसं आहे की इंजिनचं फंक्शनिंग पाहिजे असेल तर इंजिन पूर्ण काम तेव्हाच करेल जेव्हा त्याचं प्रत्येक कंपोनंट स्वतःच्या जागी स्वतःचं काम करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तसंच. Now, one of the basic things that law of attraction requires is तुम्हाला फायनान्समध्ये ब्रेक थ्रू पाहिजे असेल तर तुमचं पैशाविषयी इनर फिलिंग्स काय आहेत ते चेक करा. बहुतांशी तुम्हाला अगदी याला साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पैसे खर्च करत असताना किंवा पैसे मिळवत असताना तुमचं फिलिंग काय असतं ते चेक करा. इमोशन्स काय चेक करा. खर्च करताना तुम्हाला जर राग येत असेल, अपसेट होत असाल किंवा स्केअरसिटीमधून ऑपरेट करत असाल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला त्या लेवलचीच फळं देईल किंवा मिळणार पण नाही. फर्स्ट थिंग दॅट यू मस्ट नो इज तुम्हाला तुमच्या फायनान्समध्ये ब्रेक थ्रू मिळवायचा असेल किंवा फायनान्समध्ये तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट एव्हर इज हॅपनिंग इन युअर लाईफ, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट इज युअर फायनान्शियल कंडिशन राईट नाव, तुम्हाला ऑलवेज फायनान्समध्ये स्वतःला थँकफुल राहावं लागेल, हॅपी राहावं लागेल आणि ग्रेटफुल राहावं लागेल. बी व्हेरी हॅपी. यू शुड बी व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग अबाउट मनी. तुमच्याकडे पैसा कमी आहे का जास्त आहे हा प्रश्न नसतो मित्रांनो. हाऊ यू म्हणजे तुम्ही स्वतःला त्यावेळेस कसं, हाऊ यू ट्रीट युअर सेल्फ इन दोज मोमेंट्स. काही जण अँगरमध्ये असतात, रिझेंटमेंटमध्ये असतात, ग्रीडमध्ये असतात, कोणामुळे तरी माझ्या लाईफमध्ये झाले या विचारामध्ये असतात. दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट टू लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कंडिशन. तुम्ही स्वतःला जितकं जास्त ग्रेटफुल ठेवाल, आनंदी ठेवाल, तेवढा फायनान्स तुमच्याकडे काम करेल. आज एक सिम्पल मेथड तुम्हाला एक सांगतो. तुम्ही तुमच्याकडे जे पैसे आहेत त्याबद्दल जस्ट बी ग्रेटफुल टू गॉड. तुम्हाला जे जे काही पैसे मिळतात त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. पैसे तुमच्याकडे कमी आहेत की जास्त आहेत हा प्रश्न नाही आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला पैसे द्यायची वेळ येते, ऑलवेज बी हॅपी व्हाईल गिव्हिंग इट. डोंट बी अँग्री, अपसेट. पैसे खूप खर्च करावे लागतात, मला काय माझ्यावरच एकट्यावरच हा लोड आहे, मीच एकटा का करू वगैरे वगैरे या फिलिंगमध्ये. ऑलवेज बी पॉझिटिव्ह अबाउट मनी व्हाईल यू आर स्पेंडिंग इट, व्हाईल यू आर रिसिव्हिंग. आणि जे पैसे येणार आहेत त्याबद्दल उगाच डाऊट घेत बसू नका. हे येणार आहेत की नाही, 4-4 वेळा एखादी गोष्ट कन्फर्म करणे, रिकन्फर्म करणे, दॅट इज यू आर ॲक्च्युअली निगेटिंग द लॉ. त्यामुळे फायनान्समध्ये पर्टिक्युलरली पहिली गोष्ट तुमच्या आहे त्या फायनान्शियल कंडिशनबद्दल थँकफुल राहा. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुमचे पैसे येणारच आहेत, ते सध्या कुठेतरी आहेत, या भावनेमध्ये तुमचा सध्या फायनान्सविषयी विचार करायला लागेल. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जस्ट बी ग्रेटफुल तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल, जे होत आहेत त्यासाठी पण आणि जे होत नाही आहेत त्याबद्दल पण ग्रेटफुल राहा. डोंट बी अपसेट अँड इरिटेटेड अबाउट एनिथिंग दॅट इज हॅपनिंग इन युअर लाईफ इन फायनान्स. म्हणजे एखाद्याने पैसे वेळेवर नाही दिले तरी सुद्धा या विचारातच या की इज गिव्हिंग यू मनी ऑर शी इज गिव्हिंग यू मनी इन टाईम. पैसे येणारच आहेत, ते आत्ता तिथे उद्या माझ्याकडे येणार आहे. तुमचा एखादा क्लायंट तुम्हाला पैसे देत नसेल तर तो क्लायंट पैसे देण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तुमच्याकडे अबंडन्स ऑफ मनी, जगामध्ये भरपूर विपुल पुष्कळ असलेला पैसा तुमच्याकडे येतोय, या सतत भावनेमध्ये स्वतःला ठेवा. मॅजिकल थिंग्स विल हॅपन इन युअर लाईफ. अशा छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या पार्टिसिपंटच्या रिक्वेस्टवरूनच मी तुम्हाला या व्हिडिओजमधून टाकणार आहे.
फायदा झाला तर नक्कीच याला मला कळवत राहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.